पण आता जसं बोललं की प्रेम सगळ्यांनाच भेटतं असं नाही, काहींचं ते एकतर्फी पण असतं. पण एकतर्फी प्रेमामध्ये काही काळानंतर तुम्हाला त्या वेदना सुरू होतात, म्हणजे तो संघर्ष करावा लागतो आणि त्यातनं तुम्ही बाहेर निघत नाही, मग तुम्ही डिप्रेशनमध्ये जातात. तर मग ही जी भावना आहे एकतर्फी प्रेमाची, यावर नियंत्रण कसं करायला हवं काय? ओके. सगळ्यात आधी हे लक्षात घ्या की एकतर्फी जे प्रेम आहे तर ते काय स्वरूपाचं आहे. ठीक आहे. एकतर्फी जे प्रेम आहे तर ते अशा स्वरूपाचं आहे की त्याच्यामध्ये एक जोडीदार आपल्या भावना समोर सांगण्यासाठी एफर्ट्स घेतोय, पण समोरचा व्यक्ती त्या भावना पुन्हा परतवण्यासाठी काहीच एफर्ट्स घेत नाही, कारण की त्याला त्या बाजूने नाही वाटत आहे की ही भावना मला पण मॅच होतीये. तर ही गोष्ट अशी आहे की एक व्यक्ती आपल्याला प्रेम करते पण ही व्यक्ती करत नाही, तर हे अशा स्वरूपाचं जे नातं आहे तर याला एकतर्फी प्रेम म्हणूयात आपण. हा भाग आहे. बरं, याच्यात मग एकतर्फी प्रेमामध्ये मानसिक संघर्ष कुठे होतो? सगळ्यात आधी गोष्ट काय होते की तो जो प्रेम व्यक्त करणारा जो व्यक्ती आहे त्याच्या हे लक्षात येत नाहीये की माझ्या ज्या समोरच्या व्यक्तीकडे असलेल्या ज्या अपेक्षा आहेत त्या आणि वास्तविक गोष्ट की माझा जो समोरचा जोडीदार आहे, ज्या व्यक्तीवरती मी प्रेम व्यक्त करतोय, त्यांच्या गोष्टी किंवा त्यांच्या अपेक्षा काय आहेत. तर इथंच संघर्ष होतो. अपेक्षा आणि वास्तव याचा ताळमेळच लागत नाही आणि इथं मानसिक संघर्ष होतो. मग हा जो मानसिक संघर्ष आहे तर तो आपल्या मानसिकतेला परिणाम करतो. आपलं मानसिक कुठेतरी खच्चीकरण होतं, कमीपणाची भावना येते आणि तिथे आपल्याला स्वतःबद्दलची जी ओळख आहे तर ती साधी गोष्ट आहे. पहा की तिथे आपण कुठेतरी त्याला धक्का लागल्याची भावना जाणवते आपण. आणि बऱ्याचदा ही गोष्ट अशी होते की समोरचं जी व्यक्ती आहे तर हा जो नकार आहे ती पचवूच शकत नाही. मग ते न पचवू शकत असलेला हा जो निर्णय आहे तर मग कुठेतरी तो आणखीन तो संघर्ष तयार करण्यासाठी तो पुढे येतो आणि ह्या सगळ्या गोष्टी तो कुठेतरी फार दूरवर जाऊन वैयक्तिक स्वतःचं नुकसान किंवा त्या व्यक्तीचं नुकसान हे थोडंसं गुन्हेगारीकडे जाणारी जी गोष्ट आहे तर ती कृती किंवा त्या भावना निर्माण होतात, अशा गोष्टी घडतात. अगदी सर. आणि आता समजा प्रेमामध्ये आहात, काही काळानुसार तुमचं विवाह होतं, लग्न होतं, 2-3 वर्षाचा 4-5 वर्षाचा टाईम जातो आणि त्याच्यानंतर असं होतं की सपोज महिला असेल तर महिलेला तिच्या नवऱ्याविषयी संशय होतो, शंका उपस्थित होते की याचं बाहेर मॅरिटल अफेअर्स किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स ज्याला म्हणू शकतो आपण ते आहे. तर हे का होत असतं नेमकं? अच्छा, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की बायका ह्या पुरुषांवरती संशय काय घेतात, म्हणजे बरोबर हाच क्वेश्चन आहे आपला. सो सगळ्यात आधी बऱ्याचदा काय होतं की बायकांना पुरुष हे फार चांगल्या पद्धतीने समजतात, कारण की तेवढा ते आपल्या पुरुषाबद्दल विचार करतात. गोष्ट काय घडते की त्यांना लक्षात येतं की माझा जोडीदार हा थोडासा वुमन फ्रेंडली आहे, तो स्त्रियांशी लवकर तो इझी होतो, हे त्यांना माहिती आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, बायकांना ही अशी वाटते की माझ्यात काहीतरी गोष्टी कमी आहेत, तर त्या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी माझा नवरा किंवा माझा पार्टनर बाहेर जातोय की काय, ही एक गोष्ट त्यांच्या मनामध्ये असते, म्हणून सुद्धा ते शंका घेतात. तिसरी गोष्ट अशी की घरामध्ये अशा काही गोष्टी आहेत, त्या इमोशन्स आणि जे सेक्शुअल जे काही नातं आहे तर त्याच्यात त्यांना कुठेतरी दरी वाटते आणि त्या दरीमुळेच त्यांना असं वाटतं की बाबा ही व्यक्ती जर मला ही अमुक गोष्ट देत नाही आहे, याचा अर्थ ही व्यक्ती कोणाला तरी काहीतरी देते जे त्यांना मिळत नाही आहे त्यांच्या हक्काचं, म्हणून ती पुढे शंका करते. आणि बऱ्याचदा असं होतं की त्या व्यक्तीचे असे काही अनुभवसुद्धा असतात की त्या व्यक्तीने मागे अफेअर संदर्भातले प्रयत्न काही केलेले असतात. सो मग त्या स्त्रीला किंवा त्या व्यक्तीला सहज वाटतंच ना की ही व्यक्ती अशा पद्धतीने वागते, तर मग आपण सुद्धा आपल्या जोडीदारकडे फार डोळस पद्धतीने लक्ष द्यायला पाहिजे, जेणेकरून आपला व्यक्ती हा आपल्याकडेच राहील, तो कोणाकडेही जाणार नाही. ह्या सगळ्या विचारसरणीमध्ये ती व्यक्ती आपल्या जोडीदाराला पकडण्यासाठी किंवा जवळ ठेवण्यासाठीच ही गोष्ट करते की आपल्याला ह्या बाहेरच्या नात्यामध्ये जाऊन द्यायचं नाही. हा एक प्रामाणिक त्या व्यक्तीचा हेतू असतो, जी घरातली स्त्री असते तिचा. सर सध्याला ना भरपूर सारे हे आहेत फील्ड आहेत, जसं की वर्किंग प्रोफेशनल आहेत, म्हणजे कॉल सेंटरवर असतील किंवा फोटोग्राफी करत असतील किंवा कॉर्पोरेटमध्ये असतील. तर अशा ठिकाणी काम करणाऱ्या जे काही पुरुष असेल महिला असेल, त्यांना त्यांच्या पार्टनरला हवा तेवढा वेळ देता येत नाही. मग त्याच्यामुळं प्रश्न काय उद्भवतो की हा लॉयल नाही आहे माझ्याशी, लॉयल्टीचा प्रश्न की याचं कुठेतरी वेगळीकडे आहे. ओके. तर मग अशा वेळी टॅकल कसं करायला हवं या गोष्टीला? हां, प्रश्न खरंच उत्तम आहे आणि आज आपण पाहतोय की फार धकाधकीचं सगळ्यांचंच आयुष्य आहे. मग त्याच्यात अशा काही प्रोफेशन्स सिरियसली आहेत की बाबा बिल्डर म्हणूयात आपण, इवन मेडिकल फील्डमधले बरेचशा काही गोष्टी असतील, इवन पॉलिटिकल पण गोष्टी आपण जर पाहिल्या, अशा बऱ्याच काय आहेत. तर तिथे
पार्टनर आपल्याला नाही वेळ देऊ शकत आहे. पण मला असं म्हणायचं की तिथे शंका घेण्यापेक्षा दोन्ही पार्टनरने याच्याबद्दल काही गोष्टींची चर्चा करणं अपेक्षित आहे. जर आपल्याला जर वीकली जर एकमेकांना वेळ जर देता येत असेल तर तो त्यांनी वेळ काढावा, पहिली गोष्ट इथे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर दिवसभरामध्ये सुद्धा एक जे कनेक्शन आहे तर ते कनेक्शन प्रॉपर वेने करण्यासाठी जे डिस्ट्रॅक्शन सोडून फक्त आपण एक नवरा बायको किंवा एक नात्यातले जोडीदार आहोत म्हणून जर तुम्हाला कनेक्ट जर व्हायचं असेल तर हे डिस्ट्रॅक्शन सोडून फक्त एकमेकांसाठी तो क्वालिटी टाईम फक्त सकाळी 10 मिनिटं आणि संध्याकाळी 10 मिनिटं जरी तुम्ही दिलात मोबाईल बाजूला ठेवून, तरी सुद्धा मला असं वाटतं ही जी काही दरी आहे तर ती खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला भरून काढता येईल. सगळ्यात महत्त्वाचं पहा, ती जी व्यक्ती बिझी आहे तर ती व्यक्ती बिझी असण्यामागचं कारण आपण आहे. आपल्यासाठी ती व्यक्ती पैसे कमवते, आपल्यासाठी ती व्यक्ती ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पडून स्वतःला बिझी ठेवून ते पैसे किंवा ती जी काही सामाजिक असलेली जी काही पद आणि जे स्टेटस आहे तर ते मिळवण्याचा प्रयत्न करते. म्हणून मला असं वाटते की हाही एक आदर सन्मान म्हणून आपण याच्याकडे पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे, ना की निगेटिव्हली की ही व्यक्ती माझ्याकडे खरंच त्या नजरेने पाहत नाही किंवा वेळ देत नाही तर आपण ह्या व्यक्तीचं कुठेतरी बाहेर चालू आहे का, तर असा समज करणं मला असं वाटतं टाळलं पाहिजे. आधी नातं सुधारावा, देन त्याच्यानंतर मग काय अडचणी असतील तर गोष्टीचा भाग आहे. हे लक्षात घेणं अपेक्षित आहे अशा गोष्टीत. अगदी सर, धन्यवाद सर. आपण पूर्ण ही माहिती दिली. पण आता भरपूर सारे लोक असतील ज्यांना याविषयी शंका असतील तर ते आपल्याशी कसा संपर्क साधू शकतात? ओके, तसं तुम्ही म्हणाल्याप्रमाणे साधारण 2016 पासून ते आज तागत जवळपास एक 9 वर्ष झाले आपण विनामूल्य सुखदुःख ऐकतो आणि त्याच्यामध्ये गरजेनुसार आपण समुपदेशन देखील करत असतो. बरं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला खरंच सांगायला आवडेल की आपल्याशी कनेक्ट झालेल्या सगळ्यात जास्त महिला आहेत तुलनात्मक पुरुष. कारण की महिलांना कुठेतरी दबून राहावं लागतं, त्यांच्या भावना त्या जास्त पद्धतीने व्यक्त करत नाहीत त्या. तर मग आपण त्यांच्याच जो कोणी व्यक्ती आहे समोरचा, फक्त महिलाच नाही, वेळ ठरवली जाते आणि त्याच वेळेला आपण बोलतो आणि त्याच वेळेला ती अपॉइंटमेंट त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाते आणि हे जे बोलणं आहे, हे जे काउन्सिलिंग आहे तर ते तिथपर्यंत घेऊन आपण जातो. राहिला प्रश्न तुम्ही कनेक्ट मला कुठे करणार, तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की माझा नंबर आहे 9730434003. या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा, तुम्ही तुमच्याबद्दलची जी अडचण आहे ती सांगा, वेळ ठरवा आणि देन त्याच्यानंतर तुम्ही तुमच्यासाठीचा वेळ घेऊन तुमच्यासाठी वेगळे प्रयत्न करू शकता जे तुमच्या फायद्याचे असतील, जे तुमच्या नात्याला फायदा देतील. हा मदतीचा एक भाग तुम्ही लक्षात घ्या. धन्यवाद सर. आपण जी काही सर्व या विषयाबद्दलची जी मांडणी केली ती अतिशय सोप्या शब्दांची होती. ती आमच्या प्रेक्षकांसाठी अगदीच लाभदायक ठरेल. तर मित्रांनो, सरांनी सांगितलेली ही अतिशय सोप्या शब्दातली माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि आपल्या काही अडचणी असतील तर सरांनी सांगितलेल्या नंबरवर सरांशी आपण संपर्क साधू इच्छिता. जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पाहत रहा फिलिंग मनातल्या. धन्यवाद.